संदीप हा मध्यमवर्गीय कुटुंबातील एक देखणा मुलगा होता. जेमतेम घरची परिस्थिती चांगली होती. शहरात त्याचे 2 फ्लॅट आणि 1 कार होती. तो एका नामांकित कंपनीत कामाला होता. त्याच्या घरात त्याची लहान बहीण रितू आणि आई ललिताजी असे हे तिघेच राहत होते. नुकतेच त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यामुळे ललिताजींनी संदीपला गावाकडील आपले जुने घर विकण्यास सांगितले. गावाकडे त्याचे एक मोठे जुने घर आणि 2 एकर जमीन होती. ते सर्व संदीपच्या आजोबांनी संदीपच्या नावावर केले होते. त्याच्या आजोबांचे त्याच्यावर खूप प्रेम होते. पण आता त्याच्या कुटुंबातील कोणीही गावाकडे राहत नव्हते. सर्वजण शहरातच येऊन स्थायिक झाले होते. म्हणून ललिताजींनी गावाकडील सर्व प्रॉपर्टी विकण्याचा निर्णय घेतला. आईच्या सांगण्यावरून संदीपने सकाळी एस टी बसने गावाला जायचं ठरवलं आणि ऑफिसमधून त्याने 2-3 दिवसाची रजा काढली. आज सकाळी तो लवकरच उठला आणि ऑटो करून थेट एस टी स्टँडवर पोहोचला. त्यांचे गाव शहरापासून सुमारे 200 किलोमीटर अंतरावर होते. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर अखेर फलाट क्रमांक 3 वर त्याच्या गावी जाणारी बस लागली. घाईघाईत त्याने पटकन खिडकीजवळील जागा पकडली. सकाळची वेळ असल्यामुळे बसमध्ये प्रवाशांची संख्या फार कमी होती. बस वाटेत थांबून नवीन प्रवासी भरत पुढे जात होती. पुढे 3 तासाच्या प्रवासानंतर बस एका धाब्यावर थांबली. कंडक्टर साहेबांनी आवाज दिला, नाश्त्यासाठी बस फक्त 10 मिनिटं थांबेल. ज्याला नाश्ता करायचा असेल त्याने पटकन उतरून घ्या. संदीपने तिथे पुरेसा नाश्ता केला आणि तो पुन्हा आपल्या जागेवर येऊन बसला. त्यानंतर गाडीने आपला पुढील प्रवास चालू केला. आता संदीपचे गाव फक्त 50 किलोमीटर अंतरावर राहिले होते. काही अंतर पार केल्यावर एक अतिशय सुंदर मुलगी तिची मामी आणि मामीच्या मुलीसोबत बसमध्ये चढली. त्यावेळी संदीपचे लक्ष बसच्या दरवाजाकडेच होते. तो गाडीतील काही लोकांना त्या स्टॉपवर उतरताना पाहत होता. तेव्हा त्याची नजर त्या मुलीवर पडली. तिचं गोड हसणं आणि साधं राहणीमान ज्यामुळे ती आणखीनच खूपच सुंदर दिसत होती. अचानक आलेल्या वाऱ्याच्या झोतामुळे तिच्या गळ्यातील ओढणीने तिचा चेहरा झाकला. ती ओढणी नीट करण्याचा प्रयत्न करू लागली, पण वारा जणू तिचा दुश्मन बनला होता. संदीप पहिल्याच नजरेत तिच्या प्रेमात पडला. त्याची वर्षभराची प्रतीक्षा संपली असे त्याला वाटत होते. कारण मागच्या 1 वर्षापासून त्याची आई त्याच्यासाठी मुलगी पाहत होती. पण त्याला कुठलीच मुलगी पसंत पडत नव्हती. त्या मुलीने आपल्या चेहऱ्यावरून ओढणी काढताच तिची नजर संदीपवर पडली. संदीप डोळे मिचकावत तिच्याकडेच बघत होता. तीसुद्धा त्याच्याकडे पाहून हसली आणि तिने लाजून आपली नजर फिरवली. गावात पोहोचल्यावर स्टॉपवर बस थांबली. त्या मुलीने पुन्हा एकदा संदीपकडे पाहिलं आणि ती आपल्या मामी आणि बहिणीसोबत बसमधून खाली उतरू लागली. संदीपही त्याच गावात उतरणार होता. तो बसमधून खाली उतरला आणि गावातील कच्च्या रस्त्यावर चालू लागला. ती मुलगी आणि तिचे कुटुंबीय पुढे चालत होते आणि संदीप त्यांच्या मागे मागे चालत होता. त्यांच्या मागे जाण्याचा संदीपचा कोणताही हेतू नसला तरी त्यांचे गंतव्यस्थान एकच होते. चालता चालता ती मुलगी तिच्या मामीला म्हणाली, तो मुलगा किती वेळ झालं आपल्या मागे मागेच येत आहे. माहीत नाही हा अनोळखी मुलगा कोण आहे. हे ऐकून तिच्या मामीने मागे वळून पाहिलं आणि संदीपला विचारले, अरे दादा, तू कोण आहेस? तुला मी याआधी या गावात कधी पाहिले नाही. यावर संदीप हसत हसत म्हणाला, मामी, तुम्ही मला ओळखलं नाही का? मी गोविंदरावांचा मुलगा आहे. माझे आजोबा रामदासजींचे इथे जुने घर आणि थोडी जमीन आहे. माझे वडील आता ह्या जगात नाहीत आणि आमच्यापैकी कोणीही गावात राहत नाही. म्हणून मी ते घर आणि जमीन विकण्यासाठी शहरातून आलो आहे. हे ऐकून मामी खुश झाल्या आणि त्या संदीपच्या पाठीवर थाप मारत म्हणाल्या, अरे, तू तर आमच्या शेजारी आहेस. मी तुला लहानपणी पाहिले होते तेव्हा तू चड्डीवर फिरायचास. पण आता तू खूप मोठा झाला आहेस, त्यामुळेच मी तुला ओळखू शकले नाही. चल, आता आलास आहेस तर आमच्या घरी येऊन जा. मामीचे बोलणे ऐकून संदीपला जरा लाज वाटली आणि त्या दोन्ही मुली गालातल्या गालात हसू लागल्या.
आता संदीप त्यांच्यासोबत चालू लागला. वाटेत मामींनी त्याला गावातील खूप इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगून त्या दोन्ही मुलींची ओळख करून दिली. प्रथम त्यांनी त्यांच्या मुलीकडे बोट करून सांगितले की ही माझी मुलगी शिखा आणि ही माझ्या नंदेची मुलगी पायल. त्यानंतर संदीप आणि पायल एकमेकांकडे बघून हसले. मामी वाटेत संदीपला गावाबद्दल सांगत होत्या, परंतु संदीपची नजर पायलवर होती. ते दोघेही एकमेकांकडे पाहत होते. काही वेळाने ते त्यांच्या घरी पोहोचले. मामीनी पायलला पाणी आणायला सांगितले. पायलने सगळ्यांना पाणी आणून दिलं आणि ती मामीच्या सांगण्यावरून किचनमध्ये जाऊन स्वयंपाकाची तयारी करू लागली. तिची मामीची मुलगी शिकाई तिला मदत करत होती. तोपर्यंत मामी आणि संदीप हॉलमध्ये जुन्या गप्पा मारत बसले होते. काही वेळाने सगळे जेवायला बसले तेव्हा संदीपला पायलने बनवलेले जेवण खूप आवडले. त्याने तिची खूप स्तुती केली आणि पायल ही त्याला प्रेमाने इतर पदार्थ वाढत होती. रात्री जेवण झाल्यावर मामींनी संदीपला त्यांच्या इथे झोपण्यास सांगितले, कारण संदीपचे घर अनेक दिवसापासून बंद असल्यामुळे तिथे खूप धूळ झाली होती. त्यानंतर काही वेळाने पायलचे मामाही आले. संदीपने त्यांच्या आईला फोन करून सांगितले की तो आलोक मामा आणि केतकी मामीच्या घरी झोपणार आहे. त्याच्या आईला यावर काहीच आक्षेप नव्हता, कारण त्यासुद्धा या कुटुंबाला आधीपासून चांगलं ओळखत होत्या. त्यांनी एजन्सी जमीन आणि घर विकण्याबाबत आधीच बोलून ठेवले होते. जमिनीसाठी खरेदीदार भेटला होता, परंतु घरासाठी अद्याप एकही खरेदीदार भेटला नव्हता. दुसऱ्या दिवशी संदीपला जमिनीचे पेपरवर्कसाठी तलाठी ऑफिसला जायचे होते आणि मामाही त्याच्यासोबत जाणार होते. रात्री जेवण झाल्यावर सगळे अंगणात बसून बोलत होते. तिथे आजूबाजूला राहणारे काही शेजारीही संदीपला भेटायला आले आणि त्यांनी संदीपशी खूप गप्पा मारल्या. त्यामुळे संदीपला इथे माणुसकीची जाणीव होत होती. पायल आणि शिखाने घराच्या गच्चीवर गाद्या टाकल्या आणि रात्री सर्वजण गच्चीवर झोपायला गेले. संदीप पायलशी बोलण्याची संधी शोधत होता, पण बराच वेळ होऊनही त्याला तशी संधी मिळत नव्हती. मध्यरात्री सर्वजण झोपलेले असताना संदीपचे अचानक डोळे उघडले. तेव्हा त्याने पाहिले की पायल पाण्याच्या माठाजवळ उभी राहून पाणी पित होती. कदाचित तिलाही झोप येत नव्हती. तिचे मामा मामी गाढ झोपेत होते, तर शिखा झोपेचे नाटक करत होती. संदीप उठला आणि पायलकडे गेला. तेव्हा पायल थोडी दचकली, पण तिला समजले की संदीपला तिच्याशी काहीतरी बोलायचे आहे, म्हणून ती पाणी पिण्याचे नाटक करत उभीच राहिली. संदीप तिच्याजवळ गेला. पायलने पाण्याने भरलेला ग्लास त्याच्या दिशेने धरला. संदीपनेही संधीचा फायदा घेत तिच्याकडून ग्लास घेताना तिच्या हाताला हलकासा स्पर्श केला. संदीपच्या हाताच्या स्पर्शामुळे पायलला जणू विजेचा धक्का लागल्यासारखे वाटले आणि तिने लगेच हात मागे घेतला. संदीपच्या हातातून ग्लास घेत निसटला, परंतु त्याने मोठ्या कष्टाने कसाबसा ग्लास कॅच केला. मग संदीप हळू आवाजात म्हणाला, पायल, मला तू आवडू लागली आहेस. जर तुलासुद्धा मी आवडत असेल तर मी माझ्या आईशी याबद्दल बोलेन. यावर पायल संदीपकडे पाहत हसत म्हणाली, मला पण तू आवडत आहेस. हे ऐकून संदीपला खूप आनंद झाला. मग त्याने पायलचा हात आपल्या हातात धरला. त्याचे मन करत होते की तिला आपल्या मिठीत घ्यावे, पण केतकी मामी आणि मामाची तिथे असलेल्या उपस्थितीने त्याला तसे करण्यापासून रोखले. दोघेही एकमेकांचा हात धरून शांतपणे एकमेकांकडे पाहत उभे होते. तेवढ्यात मामीच्या खोकल्याचा आवाज आला. कोणीतरी उभं असल्याचं पाहून त्या पाणी मागू लागल्या. पायलने लगेच संदीपच्या हातातून आपला हात मागे घेतला आणि ती मामीला पाणी द्यायला गेली. संदीपही त्याच्या जागेवर जाऊन आडवा झाला. रात्रभर दोघेही एकमेकांच्या विचारात हरवून गेले होते. सकाळ होताच शिखा पायलची छेड काढू लागली. ती रात्रभर संदीप आणि पायलच्या हालचाली पाहत होती आणि आता तिला चिडवायची संधी मिळाली होती. त्या दिवशी संदीपला परत शहरात परतावे लागणार होते, म्हणून तो आंघोळ करून तयार झाला आणि मामांसोबत तलाठी कार्यालयात पेपरवर्कसाठी निघाला. सर्व कामे उरकून ते दुपारी घरी परतले. जेवण करून थोडा वेळ आराम केल्यानंतर
संदीपने शहरात जाण्याची तयारी केली व त्याने सगळ्यांचा निरोप घेतला. पण पायल कुठेच दिसत नव्हती. इच्छा नसतानाही संदीप बस स्थानकाच्या दिशेने जाऊ लागला. तेव्हा अचानक वाटेत त्याच्यासमोर पायल आली. तिला पाहून त्याला खूप आनंद झाला. बराच वेळ त्यांनी एकमेकांशी प्रेमाच्या गोष्टी केल्या आणि लवकरच भेटण्याचे आश्वासन दिले. जाताना संदीपने पायलच्या कपाळाचे चुंबन घेतले. संदीप शहरात जात असल्यामुळे पायल उदास झाली होती आणि ती त्याच्याकडे तोपर्यंत बघत राहिली जोपर्यंत बस तिच्या नजरेतून गायब होत नाही. तिचे डोळे भरून आले होते. तर तिकडे शहरात संदीपची आई आणि बहीण त्याची वाट पाहत होते. रात्री उशिरा संदीप आपल्या घरी पोहोचला. घरात जाताच त्याने त्याच्या आईला मिठी मारली. त्याच्या डोळ्यातली चमक आणि चेहऱ्यावरचा आनंद कदाचित त्याच्या आईने ओळखला होता. त्यांनी गमतीने विचारले, गावात एखादी मुलगी पसंत करून आला आहेस का, जे इतके खुश दिसत आहेस? अचानक संदीपच्या तोंडून बाहेर पडले, आई, तुला कसं कळलं? यावर त्याची आई हसत हसत म्हणाली, मी तुझी आई आहे. मला सर्व काही माहीत आहे. आता मला सांग, ती भाग्यवान मुलगी कोण आहे जिच्या तू प्रेमात पडला आहेस? संदीप संकोचून म्हणाला, आई, ती केतकी मामीच्या नंदेची मुलगी पायल आहे. पायलचे नाव ऐकून ललिताजींचा चेहरा जरा तिखट झाला, परंतु त्यांनी नाराजी व्यक्त केली नाही. त्या म्हणाल्या, ठीक आहे, आता हातपाय धुवून जेवायला बस बरं. आपण याबद्दल नंतर बोलू. जेवताना संदीप पायलच्या हाताच्या जेवणाचे कौतुक करत होता आणि आईला विचारू लागला, आई, तू पायलला भेटशील ना आणि त्यांच्या घरात आपल्या नात्याबद्दल बोलशील ना? आपल्या भावना लपवत त्याची आई म्हणाली, हो हो, आधी तू जेवण करून घे आणि निवांत झोप. यावर आपण उद्या बोलू. जेवण झाल्यावर संदीप त्याच्या खोलीत जाऊन झोपला. घरातील कामं उरकून ललिताजी त्यांच्या खोलीत झोपायला गेल्या, परंतु रात्रभर त्यांना झोप लागली नाही. खरं तर ललिताजी आपल्या मुलासाठी श्रीमंत कुटुंबातील मुलगी शोधत होत्या, जी तिच्यासोबत खूप पैसे आणेल. आणि त्यांना माहीत होते की पायल ही गरीब कुटुंबातील मुलगी आहे. तिचे लग्न व्यवस्थित पार पाडण्यासाठी तिच्या पालकांकडे पुरेसे पैसे नाहीत. तर दुसरीकडे आपल्या मुलाच्या सुखाचा प्रश्न होता. त्यांनी संदीपला इतके आनंदी याआधी कधीच पाहिले नव्हते. अखेर कशी तरी रात्र निघून गेली आणि सूर्य नवीन सकाळ घेऊन आला. ललिताजी आंघोळ करून देवपूजा करत होत्या. मग संदीप उठून आंघोळीला गेला. तेव्हा ललिताजींनी त्याच्यासाठी चहा आणि नाश्ता तयार केला. संदीप चहा पित असताना तो पुन्हा पायलबद्दल बोलू लागला. हे ऐकून ललिताजींनी त्याला प्रेमाने समजावून सांगितले की बेटा, आपण तुला एखादी श्रीमंत घराण्यातली मुलगी पाहू. पायलचा नाद डोक्यातून काढून टाक. परंतु संदीप हट्ट करत होता की लग्न केले तर पायलशीच करेन, नाही तर आयुष्यभर लग्न करणार नाही. शेवटी ललिताजींना आपल्या मुलाच्या आग्रहापुढे झुकावे लागले. त्यांनी केतकीला फोन केला व त्या तिच्याशी संदीप आणि पायलच्या लग्नाबद्दल बोलले. केतकी आणि आलोक आधीच पायल आणि संदीपबद्दल विचार करत होते, परंतु संदीप थोडा वरच्या घराण्यातला असल्यामुळे ते संकोच करत होते. त्यांनी लगेचच या नात्याला हो म्हटलं. पायलच्या आईवडिलांना विचारायलाही त्यांनी उशीर केला नाही, कारण पायलला संदीपपेक्षा चांगलं नातं मिळू शकलं नाही हे त्यांना माहीत होतं. पायलला हे कळताच तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. 2 दिवसांनी संदीपचे कुटुंबीय आणि इतर नातेवाईक संदीपच्या एंगेजमेंटसाठी गावी पोहोचले. घरातील लोकांच्या उपस्थितीत संदीप आणि पायलचा साखरपुडा पार पडला. राखाडी रंगाच्या साडीत पायल खूपच सुंदर दिसत होती. आज तिचा लूक अजूनच उजळला होता. हे कदाचित संदीपच्या प्रेमामुळेच घडले असावे. ललिताजींनी आपल्या सुनेला एक छोटीशी भेट दिली. पायलच्या घरच्यांनीही त्यांचे खूप छान प्रकारे स्वागत केले आणि त्यांना प्रेमाने जेवून घातले. पण ललिताजी आणि त्यांच्या काही नातेवाईकांना त्याच्यात काही कमतरता दिसल्या. एंगेजमेंटचा कार्यक्रम उरकल्यावर रितू आणि ललिताजी नातेवाईकांसोबत परत शहरात गेले. पण संदीप एक दिवस तिथेच राहिला. त्या दिवशी संदीप आणि पायलने एकमेकांसोबत खूप वेळ घालवला. दुसऱ्या दिवशी शहरात जाताना संदीपने पायलला खूप सुंदर सोन्याचे कानातले आणि एक मोबाईल गिफ्ट दिला. त्याने
हे सर्व त्याच्या आईपासून लपवले होते. पायलला सांगण्यावरून संदीपने आपल्या हाताने ते कानातले पायलला घातले. त्यावेळी घरात कोणीच नव्हते. सगळे बाहेर अंगणात बसले होते. तेव्हा संदीपने पायलला आपल्या मिठीत घेतले. तेवढ्यात शिखा तिथे आली व लाजून तिने डोळ्यावर हात ठेवला आणि ती दोघांची छेड काढू लागली. मग बाकीचे लोकही घरात आले आणि शिखा गप्प झाली. शहरात जाताना संदीपने शिखालाही परफ्यूमची बाटली गिफ्ट दिली आणि सगळ्यांचा निरोप घेत तो शहराकडे निघाला. आता पायल आणि संदीप रोज तासनतास फोनवर बोलत असत. संदीपला जेव्हा जेव्हा त्याच्या ऑफिसमधून सुट्टी मिळायची तेव्हा तो पायलला भेटण्यासाठी गावी यायचा. पुढे 1 महिना निघून गेला आणि घरातील सदस्यांनी पंडितजींना बोलावून त्यांच्या लग्नाची तारीख निश्चित केली. लग्नाची तारीख पुढच्याच महिन्यातील असल्यामुळे दोन्ही कुटुंबातील घरच्यांनी लग्नाची तयारी सुरू केली. कळत नकळत महिना निघून गेला आणि शेवटी लग्नाचा दिवस आला. नववधूचे रूप धारण करून पायल लग्नाच्या मिरवणुकीची आतुरतेने वाट पाहत होती. तेवढ्या जोरात बँडचा आवाज आला. पायल स्वतःला थांबवू शकली नाही. ती तिच्या मैत्रिणीसोबत खिडकीपाशी उभी राहून लग्नाची मिरवणूक पाहू लागली. संदीप वराच्या पोशाखात खूपच आकर्षक दिसत होता. पायलचे आई-वडील, मामा-मामींनी लग्नाच्या मिरवणुकीचे स्वागत केले. त्यानंतर तिच्या आईने संदीपला टिळक लावून त्याचे नाक ओढले. ही त्या गावातील प्रथा होती. आलेले सर्व पाहुणे लग्नमंडपात आपापल्या जागी बसले आणि संदीप स्टेजवर जाऊन बसला. प्रथमतः गावातील सरपंचांनी लग्नात आलेल्या पाहुण्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. सर्वजण नवरी मंडपात येण्याची वाट पाहत होते, विशेषतः संदीप. पंडितजींनी वधूला मंडपात बोलावण्याचा आदेश दिला. पायल ज्या खोलीतून बाहेर पडणार होती त्या खोलीकडे सर्वजण बघत होते. त्या खोलीचा दरवाजा उघडला आणि पायल हळूहळू पावलं टाकत बाहेर आली. ती एखाद्या परीसारखी सुंदर दिसत होती. संदीपची नजर तिच्यावर थांबल्यासारखी वाटत होती. ती त्याच्याजवळ असलेल्या पाटावर येऊन बसली. पंडितजींनी मंत्रपठण सुरू केले आणि लग्नाचे उरलेले विधी पार पडले. त्यानंतर काही वेळातच विवाह संपन्न झाला. संदीप शूज घालण्यासाठी गेला तर त्याचे शूज त्या जागेवरून गायब होते, जे शिखा आणि तिच्या मैत्रिणींनी चोरले होते. तिने शूजच्या बदल्यात संदीपकडे पैसे मागायला सुरुवात केली. या प्रथेचा मान ठेवत संदीपने शिखाला 1000 रुपये दिले. त्या बदल्यात शिखाने शूज परत केले. हे सर्व पाहून ललिताजी रुसून बसल्या, पण त्यांच्याकडे कोणाचेच लक्ष गेले नाही. सगळे आपापल्या मस्तीत मग्न होते. जेव्हा पाठवणीची वेळ झाली तेव्हा पायलचे आई-वडील, मामा-मामी व शिखाला मिठी मारली आणि ती खूप रडली. त्यानंतर संदीपने तिला सांभाळत गाडीत बसवले व ते शहराच्या दिशेने निघाले. सासरच्या घरी पोहोचल्यावर संदीपच्या आईने आपल्या सुनेचे स्वागत केले. दुसऱ्या दिवशी सकाळी पायलने नाणे शोधण्याचा विधी जिंकला. हे पाहून ललिताजींना वाईट वाटले, पण त्या सर्वांसमोर आनंदाचे नाटक करत राहिल्या. दिवसभर सर्व विधी झाल्यानंतर पायलला तिच्या खोलीत बसविण्यात आले. रात्र खूप झाली होती. सगळे नातेवाईक जवळपास गेले होते. संदीप त्याच्या खोलीत जाऊ लागला तेव्हा त्याची बहीण रितू दरवाजात थांबली. संदीपने तिलाही 1000 रुपये दिले, मात्र ती मान्य झाली नाही. त्यानंतर तिने संदीपकडून 5000 रुपये घेतले. तेव्हा त्याला आत जाऊ दिले आणि तिने बाहेरून दरवाजा बंद केला. पायल खोलीत बेडवर बसली होती. संदीप तिच्याजवळ येऊन बसला आणि तो तिच्याशी प्रेमाने बोलू लागला. मग मोठ्या प्रेमाने त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला. त्यानंतर त्याने खोलीतील लाईट बंद केली. दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता ललिताजींनी दार ठोठावले. दार ठोठावल्याचा आवाज ऐकताच पायल लगेच उठली आणि तिने दार उघडले. तिची सासू म्हणाली, आज आपल्याला मातेच्या मंदिरात जायचे आहे, त्यामुळे दोघांनी लवकर तयार व्हा. आईचा आवाज ऐकून संदीपही उठला आणि दोघेही तयार झाले. त्यानंतर ते कुटुंबातील इतर सदस्यासह मातेच्या मंदिरात दर्शनासाठी गेले. तिकडून घरी परतल्यानंतर पहिल्याच दिवशी ललिताजींनी पायलला घरची कामे करायला लावली. संदीप पायलला त्यांच्या रूममध्ये बोलावत होता.
परंतु त्याची आई पायलला घरच्या कामात व्यस्त ठेवत होती. पायल दुपारचे काम आटोपून तिच्या खोलीत जात असताना तिच्या सासूने तिला तयार होण्यास सांगितले आणि शेजारच्या महिला तिला भेटायला येत असल्याचे सांगितले. ललिताजी यांनी आपल्या शेजारच्या महिलांना आधीच बोलावले होते, कारण पायलने तिच्या आईवडिलांच्या घरून सोबत आणलेल्या गोष्टींची त्यांना खिल्ली उडवायची होती. सर्व शेजाऱ्यांनी पायलच्या सौंदर्याचे खूप कौतुक केले. मग ललिताजी पायलच्या साड्या सर्वांना दाखवून तिची चेष्टा करू लागल्या. हे बघा, हिने किती स्वस्त साड्या आणल्या. तिची सासू तिला सगळ्यांसमोर हीन करण्याचा प्रयत्न करत होती. याचे पायलला खूप वाईट वाटलं, पण ती गप्प राहिली. सगळे निघून गेल्यावर ती खोलीत गेली आणि रडू लागली. संदीपने तिला रडण्याचे कारण विचारले तर तिने आईवडिलांची आठवण येत आहे असे म्हणत संदीपपासून सत्य लपविण्याचा प्रयत्न केला. संदीप पायलला गप्प करत होता तेव्हा त्याच्या आईने पुन्हा पायलला हाक मारली आणि घरची कामे करायला लावली. रात्री जेवण झाल्यावर संदीप आणि पायल फेरफटका मारायला बाहेर जाऊ लागले, तर ललिताजींनी त्यांना नकार दिला. संदीप आईचे बोलणे टाळू शकला नाही. दुसऱ्या दिवशी पायलचे मामा-मामी लग्न शहरात समारंभासाठी येणार होते. सकाळी उठल्यावर पायल नाश्ता तयार करू लागली. ती जेव्हा स्वयंपाक करू लागली तेव्हा तिचे मामा-मामी शिखासोबत आले. त्यांना पाहून ती खूप खुश झाली. काही वेळाने सगळे गावाला जायला निघाले. पायललाही ते आपल्यासोबत गावी घेऊन चालले होते. संदीप त्यांना स्टेशनवर सोडायला गेला. आठवडाभरानंतर ललिताजी आपल्या सुनेला परत घ्यायला गेल्या. पायलला समजले होते की तिची सासू तिचा तिरस्कार करत आहे, पण तिने धीर धरून तिच्या सासूची खूप चांगली सेवा केली. ललिताजींच्या तोंडातून बाहेर पडण्याआधीच पायलने ते काम पूर्ण केलेले असायचे. तिला लवकरच तिच्या सासरच्या कामांची आणि जीवनशैलीची सर्व माहिती झाली होती. तरीही ललिताजींना खुश करणं इतकं सोपं नव्हतं. त्या आपल्या सुनेच्या कामात सतत काही ना काही उणिवा शोधून तिच्यासोबत वाद घालत राहायच्या. हे सर्व संदीप घराबाहेर पडल्यावरच व्हायचे. दिवसभर घरातील कामामुळे पायल थकून जायची, त्यामुळे ती संदीपला वेळ देऊ शकत नव्हती. संदीपलाही चांगलंच कळलं होतं. शेवटी त्याचे तिच्यावर खूप प्रेम होते. त्यामुळेच त्याने पायलसोबत वेळ घालवण्यासाठी हनीमूनला जाण्याचा बेत राखला. त्याने 10 दिवसाच्या शिमल्याच्या टूरची 2 तिकिटे बुक केली, जे त्याची आई ललिताजींना अजिबात आवडले नाही. परंतु त्या करणार तरी काय? मुलाच्या निर्णयापुढे त्या काहीच बोलू शकल्या नाहीत. पायल टूरला जायची तयारी करू लागली. त्यानंतर 3 दिवसांनी ते दोघेही हनीमूनला निघाले. संदीपचा हात धरून पायल त्यांच्या भविष्याची सोनेरी स्वप्न विणू लागली. 5 तासांच्या प्रवासानंतर बस हॉटेलवर थांबली. सर्व जोडपे बसमधून उतरले आणि सामान घेऊन आपापल्या खोलीकडे निघाले. प्रवासात त्या सर्वांची एकमेकांसोबत चांगली मैत्रीही झाली होती. हॉटेलची खोली अतिशय स्वच्छ आणि सुंदर होती, जी 3ऱ्या मजल्यावर होती. बाहेरूनही छान वाऱ्याची झुळूक येत होती. संदीपने खोलीतच जेवणाची ऑर्डर दिली. जेवण झाल्यावर पायल प्रवासातील थकवा दूर करण्याच्या उद्देशाने आंघोळीला गेली. संदीप आधीच आंघोळ करून आला होता. खोलीत त्याने परफ्यूम फवारायला सुरुवात केली. परफ्यूमच्या सुगंधाने खोलीचे वातावरण आणखीनच रोमॅन्टिक झाले होते. आंघोळ झाल्यावर तिने टॉवेल मागितला, तेव्हा संदीपने टॉवेलसोबत नाईट सूटही दिला, जो त्याने पायलसाठी विकत घेतला होता. पायलला तो पातळ नाईट सूट पाहून आधी लाज वाटली. त्या खोलीत ते दोघेच होते. त्याच दिवसाची ती खूप दिवसापासून वाट पाहत होती, म्हणून ती ते कपडे घालून बाहेर आली. पायलला पाहता संदीपच्या हृदयातून जणू वीज गेली अशी त्याची अवस्था झाली होती. त्याने पायलला आपल्या मिठीत घेतले आणि दोघेही प्रेमाच्या सागरात बुडाले. 10 दिवस कसे निघून गेले ते त्यांना कळलेच नाही. आयुष्यातील सुंदर आठवणी घेऊन ते पुन्हा घराकडे निघाले. अजूनही ललिताजींचा पायलसोबतच्या वागण्यात काही फरक पडला नव्हता, पण पायल आता तिथे चांगलीच ॲडजस्ट होऊन गेली होती. काही दिवसांनी संदीपला कंपनीच्या कामानिमित्त महिनाभरासाठी
परदेशात जावे लागले. त्यामुळे आता पायलच्या अडचणी आणखी वाढणार होत्या हे तिला माहीत होतं. जोपर्यंत संदीप होता तोपर्यंत ललिताजींनी आपल्या सुनेला फारसा त्रास दिला नाही. परंतु आता त्यांना मोकळे मैदान मिळाले होते. त्यामुळे ललिताजी पायलला आणखी त्रास देऊ लागल्या. त्या वेळोवेळी तिला धमकावत असत आणि तिच्या छोट्या छोट्या चुकांवरून तिला ओरडत असत. रितू ही तिच्या वहिनीला सतत काही ना काही कामं सांगायची, जेणेकरून तिला थोडासासुद्धा आराम मिळू नये. दोघीही तिला सतत टोमणे मारायच्या, ज्यामुळे ती एकटी पडली होती आणि ती तिच्या खोलीत जाऊन खूप रडायची. ललिताजींची बहीण सुमित्रा त्यांच्यासोबत राहायला आल्यावर तिच्या अडचणीत आणखीन वाढ झाली. सुमित्रा मावशी ललिताजींना म्हणाली, तू ही कसली सून आणली आहेस? ना तिला चांगले कपडे घालायचे माहीत आहे, ना तिला आलेल्या पाहुण्यांशी कसं बोलायचं हे माहीत आहे. दीदी, एक तर तुला माहीतच आहे आजकाल शहरातील मुलींचं राहणीमान कसं आहे. ही पूर्ण गावंढळ दिसत आहे. संदीपला अजिबात सूट होत नाही. एक काम कर, हिला घटस्फोट देऊन तुझ्या मुलाचे लग्न मी सांगते त्या मुलीशी करून दे. ते खूप पैसेवाले आहेत. त्या मुलीचे वडील त्यांच्या जावयाला 1 कार आणि 100 तोळे सोनं देणार आहेत. सुमित्राचे बोलणे ऐकून ललिताजींचा लोभ अजूनच वाढला. सुमित्रा तिला चितावणी देत राहिल्या आणि पायलवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत गेले. ती आपल्या पतीच्या प्रेमामुळे मूकपणे सर्व काही सहन करत होती. याबाबत तिने संदीपला काहीही सांगितले नाही. एके दिवशी सुमित्रा ललिताजींच्या कानात काहीतरी कुजबुजत होती. पायलला भीती वाटत होती की ती आपल्यासोबत काहीतरी चुकीचे करतील. तिला आपल्या सासूच्या तोंडातून लोभ टपकताना दिसत होता, पण तिने तो तिच्या मनातला भ्रम म्हणून फेटाळून लावला. त्या रात्री नेहमीप्रमाणे सर्व कामे आटोपल्यावर पायल आपल्या खोलीत बसून जेवू लागली. तेव्हा ललिताजींनी तिला हाक मारली, पायल, माझ्यासाठी 1 ग्लास पाणी घेऊन ये. मला खूप तहान लागली आहे. तेव्हा ती आपल्या सासूबाईंना पाणी देण्यासाठी गेली असता सुमित्रा मावशीने तिच्या जेवणात विष मिसळले. जेवणात विष मिसळले आहे हे त्या निष्पाप पायलला कळले नाही. ती जेवायला जात असतानाच तिचा फोन वाजला. तिने फोन उचलला. आज संदीपने जरा लवकरच फोन केला होता. त्याने पायलला तिच्या तब्येतीची विचारपूस केली आणि म्हणाला, मला आज विचित्र आणि अस्वस्थ का वाटतंय माहीत नाही. तिकडे सगळं ठीक आहे ना? पायल म्हणाली, हो, इथे सगळं ठीक आहे, पण तुम्ही असं का बोलत आहात? तर संदीप म्हणाला, काही नाही, असंच. दोघेही प्रेमाने बोलत होते. तेवढ्यात तिच्या सासूबाई तिथे आल्या आणि म्हणाल्या, पायल, पटकन जेवून घे. माहीत नाही दिवसभर फोनवर कोणाशी बोलत बसतेस. ती संदीपला म्हणाली, ठीक आहे, मी नंतर बोलते. असे म्हणत तिने फोन कट केला आणि ती जेवायला आपल्या खोलीत गेली. जेवण करून ती तिचे ताट बेसिनमध्ये ठेवायला गेली तेव्हा अचानक तिची तब्येत बिघडू लागली. तिला उलट्या होऊ लागल्या. तिने तिच्या सासूबाईंना सांगितले की माझी तब्येत बिघडली आहे, मला डॉक्टरांकडे घेऊन चला. पण ललिताजींनी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. पायल संदीपला फोन करणार होती, परंतु तिला तिचा फोन कुठे सापडला नाही, कारण रितूने तो आधीच कुठेतरी लपवून ठेवला होता. काही वेळानंतर पायलची तब्येत आणखीन खालावली आणि तिने आपला जीव सोडला. लोभी ललिताजींना जरासुद्धा समजले नाही की त्यांनी लोभापायी बिचाऱ्या पायलसोबत काय केले. त्यानंतर तिघींनी मिळून पायलला एका मोठ्या बॅगेत टाकले आणि तिला शहरापासून दूर नेऊन एका निर्जन ठिकाणी पुरले आणि तिने फोनही स्विच ऑफ करून तिथेच पुरून टाकला. त्यानंतर त्या घरी येऊन निवांत झोपी गेल्या, जणू काही झालेच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी 9च्या सुमारास संदीपने पायलच्या फोनवर कॉल केला, मात्र तिचा फोन बंद लागत होता. त्यामुळे संदीपने त्याच्या आईला फोन केला. ललिताजींनी घाबरत फोन उचलला आणि मोठ्या हिमतीने त्या आपल्या मुलाशी बोलू लागल्या. संदीप पायलबद्दल विचारू लागला तेव्हा त्याची आई म्हणाली, पायलच काहीतरी काम होतं, त्यामुळे ती बाहेर गेली आहे. तू काही वेळाने तिला फोन कर. जेव्हापासून बायको आली आहे तेव्हापासून तू आईला विसरून गेला आहेस. संदीप म्हणाला,
नाही आई, तसं नाही आहे. 2 दिवसांनी घरी येतो आहे. मला फक्त तिला हेच विचारायचं होतं. तो आईशी बराच वेळ बोलला आणि त्याने फोन ठेवला. संध्याकाळी त्याने पायलला पुन्हा फोन केला, पण तिचा फोन अद्यापही लागत नव्हता. जर आईच्या मोबाईलवर फोन केला तर ती पुन्हा लेक्चर देत बसेल, म्हणून त्याने आईच्या मोबाईलवर फोन केला नाही. त्यानंतर तो घरी परतण्याची तयारी करू लागला. त्याने विमानाचे तिकीट आधीच बुक केले होते, त्यामुळे तो पटकन तयार झाला आणि सामान घेऊन विमानतळाकडे निघाला. हा प्रवास 1 दिवसाचा होता. दुसऱ्या दिवशी सायंकाळी 5च्या सुमारास तो घरी पोहोचला. त्याने दरवाजाची बेल वाजवली तर रितूने दार उघडले. त्याने आईला मिठी मारली आणि मावशीच्या पायाला स्पर्श केला. घरात सर्वजण हजर होते, पण त्याला पायल कुठेच दिसली नाही. म्हणून त्याने आईला या पायलबद्दल विचारले, तर ललिताजींनी पुन्हा निमित्त काढले की पायलच्या आईची तब्येत बिघडली होती, त्यामुळे तिला अचानक गावी जावे लागले. परंतु आई, पायलने मला याबद्दल काही सांगितले नाही. मग त्याची आई म्हणाली, ती घाईत विसरली असावी. तू आत्ताच आला आहेस, थोडा वेळ आराम कर. तो त्याच्या खोलीत गेला आणि वारंवार पायलला फोन करू लागला, पण तिचा फोन सतत बंद लागत होता. संदीपने तिच्या आईवडिलांनाही फोन केला, परंतु गावी रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांच्याशी बोलणे होऊ शकले नाही. त्यामुळे त्याच्या आईलाही थोडा दिलासा मिळाला. ललिताजी म्हणाल्या, इतकं टेन्शन घेऊ नकोस. तिला वेळ मिळाल्यावर ती स्वतः तुला फोन करेल. तू थकून आला आहेस, जेवण करून झोपून घे. आईच्या सल्ल्याने संदीप जेवण करून झोपी गेला. तो इतका थकला होता की त्याला लगेच झोप लागली. सकाळी उठल्या उठल्या त्याने पायलला पुन्हा फोन केला, परंतु यावेळीही तिचा फोन बंद होता. त्यानंतर तो त्याच्या आईजवळ गेला आणि आईला म्हणाला, तुला पायलचा फोन आला होता का? मी तिला 2 दिवसापासून फोन करत आहे, पण तिचा फोन सतत बंद लागत आहे. नक्की प्रकरण काय आहे? मला काही समजत नाही. नक्कीच तिच्यासोबत काहीतरी चुकीचे झाले असावे. संदीपचे हे शब्द ऐकून त्याची बहीण रितू, सुमित्रा मावशी आणि ललिताजींचे चेहरे फिके पडले. तिघीही एकमेकांकडे बघत होत्या आणि मनात विचार करत होत्या की आता पुढे काय करायचे. संदीपने स्वतः गावी जाण्याचा निर्णय घेतला. त्याच्या आईने व मावशीने त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो आपले सामान घेऊन घराबाहेर पडला. त्यानंतर रात्री 12च्या सुमारास त्या तिघींनाही घरात विचित्र भास होऊ लागले. ललिताजी त्यांच्या खोलीत झोपलेल्या असताना त्यांना पायलचा आवाज ऐकू आला. आई, माझा काय दोष होता जे तुम्ही माझ्यासोबत असे केले? हे ऐकून त्या खूप घाबरल्या आणि त्यांना खूप घाम येऊ लागला. त्या कसेबसे हॉलमध्ये आल्या आणि तिथेच चक्कर येऊन बेशुद्ध पडल्या. काहीतरी पडले असल्याचा आवाज आल्यामुळे सुमित्रा मावशी आणि रितू तिथे धावत आल्या. त्यांनी हॉलमध्ये पाहिले तर तिथे ललिताजी बेशुद्ध पडल्या होत्या. सुमित्राने त्यांना धीर देत सोफ्यावर झोपवले, तर रितू आईसाठी धावत पाण्याचा ग्लास घेऊन आली आणि आईवर पाणी शिंपडायला लागले. काही वेळात ललिताजी पुन्हा शुद्धीवर आल्या. सुमित्रा मावशीने ललिताजींची समजूत काढत त्यांना सांगितले की दीदी, तुला भास झाला आहे, घाबरण्याचे काही कारण नाही. त्यानंतर त्या आपापल्या खोलीत झोपायला गेल्या. परंतु काही वेळाने तसाच भास सुमित्राला झाला. मावशी, तुम्ही मला का मारलं? मी असा काय गुन्हा केला होता? पायलचा आवाज ऐकून मावशी खूप घाबरली. तर तिकडे रितूलाही भास झाला. तू माझ्या बहिणीसारखी होतीस, मग तू मला वाचवलं का नाहीस? हे ऐकून रितू सुद्धा खूप घाबरली आणि त्या ओरडत हॉलमध्ये आल्या. त्यांच्या मागे ललिताजीही आल्या. त्या तिघींनी घाबरून एकमेकांकडे बघत होत्या. त्यांचे पाय लटलट करत होते. रितू म्हणाली, पायल वहिनीची आत्मा भटकत आहे. ती आपल्या तिघींनाही मारून टाकेल. कदाचित ती तिचा बदला घेण्यासाठी आली आहे. दुसऱ्या दिवशी ललिताजी आणि सुमित्रा मावशींनी या समस्येवर तोडगा काढायला सुरुवात केली. इकडे संदीप पायलच्या गावी पोहोचला होता. त्याने पायलच्या आईवडिलांना पायलबद्दल विचारले,
तिच्या आईवडिलांनी त्याला सांगितले की ते पायलशी गेल्या आठवडाभरापासून बोलले नाहीत. संदीप म्हणाला, तुम्ही आजारी होता म्हणूनच ती इथे आली होती. तेव्हा तिची आई म्हणाली, नाही, मी पूर्णपणे बरी आहे आणि पायलसुद्धा आम्हाला भेटायला आली नाही. आम्ही आमच्या मुलीचा चेहरा 1 महिना झालं बघितला नाही आणि आठवडाभरापासून तिच्याशी बोललेलोही नाही. जेव्हा पण आम्ही तिला फोन करायचो तेव्हा ती कामात व्यस्त असायची आणि 2-3 दिवसापासून तर तिचा फोन बंद लागत आहे. म्हणून आम्ही तुमच्या आईला फोन केला, पण त्या आमच्याशी नीट बोलल्या नाही. मुलीच्या सासरी असे वारंवार फोन करणे आम्हाला बरोबर वाटले नाही. त्यामुळे आम्ही तिला पुन्हा फोन केला नाही आणि आज तुम्ही इथे येऊन म्हणत आहात की पायल इथे आली आहे. आमची मुलगी कुठे गेली? ती ना सासरच्या घरी आहे ना इकडे आली आहे. मग ती कुठे गेली? जावई बापू, कृपया आमच्या मुलीचा शोध घ्या. पायलची आई जोरात रडायला लागली. संदीप म्हणाला, तुम्ही काळजी करू नका. ती जिथे असेल तिथून मी तिला शोधून आणेल. संदीपने त्याच्या आईला फोन करून विचारले, आई, तू म्हणत होतीस की पायलच्या आईची तब्येत खराब आहे म्हणून ती गावाला गेली आहे, पण ती इथे आली नाही. यावर त्याची आई म्हणाली, ती आम्हाला सांगून गेली होती की तिची आई आजारी आहे. कदाचित ती दुसरीकडेच कुठेतरी गेली असावी आणि आमच्याशी खोटं बोलली असावी. आई, काही हरकत नाही, मी तिचा शोध घेतो. त्यानंतर संदीप आणि पायलच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात जाऊन पायल हरवल्याची तक्रार नोंदवली. तेव्हा गावच्या पोलीस अधिकाऱ्याने संदीपला विचारले, तुला कुणावर संशय आहे का? यावर संदीप म्हणाला, नाही साहेब, पायल खूप चांगली होती आणि सर्वांसोबत ती खूप छान वागायची. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्याने पायलच्या आईवडिलांनाही विचारले, तुम्हाला कोणावर संशय आहे का? लग्नाआधी तिचे कोणाशी अफेअर होते का? यावर तिचे वडील म्हणाले, नाही साहेब, ती खूप साधी आणि सरळ मुलगी होती आणि जर असे काही असते तर मी तुम्हाला आधी सांगितले असते. त्यानंतर पोलिसांनी संदीपला बाहेर पाठवले आणि पायलच्या वडिलांना विचारले, तुमच्या मुलीच्या सासरी तिला काही त्रास होता का? पायलचे वडील म्हणाले, नाही साहेब, आमचा जावई खूप चांगला माणूस आहे. तिची सासू आणि नणंदही तिच्याशी खूप चांगले वागत होत्या. तिने आमच्याकडे याबद्दल कधीच तक्रार केली नाही. पोलीस म्हणाले, ठीक आहे, तुम्ही घरी जावा. आम्ही ताबडतोब तिचा तपास सुरू करू. जर आम्हाला तिच्याबद्दल काही कळलं तर लवकरच तुम्हाला कळवण्यात येईल. मग संदीप आणि पायलचे वडील घरी आले. पायलबद्दल त्याच्या मनात विचार येऊ लागले. शेवटी ती कुठे गेली असेल? तिच्यासोबत काही ना काही चुकीची घटना घडली तर नसेल ना? या विचाराने संदीप अस्वस्थ झाला. त्याने दुसऱ्या दिवशी सकाळीच थेट पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना पायलचा फोन नंबर दिला आणि तो म्हणाला, साहेब, आता मला तिची खूप काळजी वाटत आहे. प्लीज लवकर काहीतरी करा. पोलीस अधिकारी म्हणाले, काळजी करू नका, आम्ही त्यांना लवकरच शोधून काढू. पोलीस अधिकाऱ्याने पायलचा फोन ट्रेस करण्याचे आदेश दिले आणि त्यांनी संदीपचे सांत्वन करून त्याला घरी जाण्यास सांगितले. त्यानंतर संदीपला त्याच्या शेजाऱ्याचा फोन आला. ते म्हणत होते की संदीप, तुझ्या घरातून विचित्र आवाज येत आहेत. त्यानंतर तो पोलिसांना हा प्रकार सांगतो. मग संदीप व पायलचे आईवडील आणि गावचे पोलीस अधिकारीही शहराकडे निघाले. काही वेळात ते संदीपच्या घरापाशी पोहोचले. संदीपने घराचा दरवाजा ठोठावला, मात्र कुणीही दरवाजा उघडला नाही. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्याने दरवाजा तोडण्याचे आदेश दिले. हवालदाराने दरवाजा तोडला. सर्वजण घराच्या आत गेल्यावर घरातील दृश्य खूपच भयावह होते. तिथे काही तांत्रिक विधी केले जात होते. सुमित्रा मावशींनी पायलची आत्मा वश करण्यासाठी एका तांत्रिक बाबाला बोलावले होते. ते मंत्र जपत होते. हवालदाराने त्या तांत्रिक बाबाला आपल्या ताब्यात घेतले आणि त्याला बेड्या ठोकल्या. पोलीस अधिकाऱ्याने विचारले, इथे हे सर्व काय चालले आहे? तर सुमित्रा मावशींनी उत्तर दिले, पायलच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून या विधी चालू होत्या. तिची आत्मा भटकत आहे. संदीप म्हणाला, मावशी, तू हे काय बोलत आहेस? पायलची आत्मा? हो बेटा, पण मावशी, माझी पायल जिवंत आहे. नाही बेटा, ती केव्हाच मेली आहे आणि
ती तिचा बदला घेण्यासाठी आम्हाला त्रास देत आहे. संदीपला समजत नव्हते की हे सर्व प्रकरण काय आहे. तो रितूसमोर गेला आणि तिला दोन्ही हातांनी धरून म्हणाला, रितू, मावशी जे काही बोलत आहे ते खरे आहे का? तिने घडलेला सर्व प्रकार संदीप आणि पोलीस अधिकाऱ्यांना सांगितला. हे ऐकून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. पोलिसांनी तात्काळ ललिताजी आणि सुमित्राजींना अटक केली. संदीप आणि पायलच्या आईवडिलांचे डोळे पाणावले. पायलसोबत असे काही घडले असेल यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. तिचे आईवडील रडू लागले. संदीपलाही शरीरावर ताबा ठेवता आला नाही आणि तो तिथेच बसला. आपल्या आईने हुंड्याच्या लालसेपोटी पायलची हत्या केल्याचे संदीपला समजून गेले. हे ऐकून तो संतापला. त्याने आईवर ओरडण्यास सुरुवात केली. मात्र पोलिसांनी त्याला तसे करण्यापासून रोखले. चकित झालेल्या पोलीस अधिकाऱ्याने रितूला विचारले, तुम्ही पायलला कुठे पुरले आहे? तू आम्हाला तिथे घेऊन चल. पायलला जिथे पुरले होते तिथे रितू सर्वांना घेऊन गेली. त्यानंतर पोलिसांनी त्या जागेवर खड्डा खोदला असता तिथे कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला आणि त्यासोबतच एक मोबाईलही सापडला. पोस्टमार्टममध्ये हा मृतदेह पायलचाच असल्याचे समोर आले. रितू, ललिताजी आणि सुमित्रा यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली. आपली पत्नी आता या जगात नाही आणि आपल्या आईनेच तिचा खून केला. संदीपला हे सहन न झाल्याने तो सतत डिप्रेशनमध्ये राहू लागला आणि मानसिकरित्या आजारी पडला. त्याच्या डोक्यावर परिणाम झाला होता आणि तो शहरात पायल पायल म्हणत इकडे तिकडे भटकत फिरू लागला. त्याला कशाचेच भान नव्हते. त्यामुळे त्याची नोकरी गेली होती. आता शहरातील बस स्टँड आणि रेल्वे स्टेशन हेच त्याचे घर होते. एके दिवशी त्याने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. आपला मुलगा या जगात नाही ही बातमी ललिताजींना समजताच त्या रडायला लागल्या. आता त्यांना आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला होता. पण उपयोग काय? तिने स्वतःच्या हाताने आपल्या मुलाचा सुखी संसार उद्ध्वस्त केला आणि सर्वस्व गमावले होते. कोर्टाने ललिताजी आणि सुमित्राला जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर रितूला माफीचे साक्षीदार बनवण्यात आले. त्यामुळे तिला 5 वर्षाची शिक्षा झाली. पैशाचे लोभी आणि हुंड्याची भुकेलेली माणसे आपल्याच विनाशाचे कारण बनतात. हुंड्याच्या लोभापायी आई-वडील आपल्या मुलाचे सुख कसे विसरतात? मुलाच्या सुखापेक्षा त्यांना हुंडा महत्त्वाचा वाटतो. त्यामुळे असंख्य निष्पाप मुलीची अवस्था पायलसारखी होते. धन्यवाद. थँक्यू.